एका पाठोपाठ 47 खुनांमुळे सांगली रक्तबंबाळ. सांगली जिल्ह्यात गृहमंत्र्यांचे स्वागतही हत्येच्या घटनेनं कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे. स्वातंत्र्यदिनी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. अशावेळी दुपारी एक बातमी आली. कुपवाड परिसरात एका विवाहितेचा भोसकून निर्घृण खून करण्यात आला आहे, तर पतीला गंभीर जखमी करण्यात आले. यामागे कचरा टाकण्याचे किरकोळ कारण असल्याचं समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना हा खुनाचा प्रकार घडला. गृहमंत्र्यांचे सांगलीत खुनाने स्वागत झाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाल्याचे विदारक चित्र समोर आलेलं आहे. 7.5 महिन्यात जिल्ह्यात एका पाठोपाठ एक तब्बल 47 खून झाले असून सांगलीकरांचे स्वातंत्र्य आता पूर्णपणे दहशतीखाली आले आहे. जिल्ह्याची सुरक्षा ज्यांच्या हाती आहे ते राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वतः सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गुन्हेगारांनी पोलिसांना खुलं आव्हान दिलंय. सांगली जिल्ह्याची शांतता आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळख होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून एक पाठोपाठ एक खुनांचे सत्र सुरू आहे. हुंडा दिला नाही म्हणून गर्भवती पत्नीची हत्या, 6 दिवसांपूर्वी गोकुळनगरजवळील रमाई उद्यानासमोर पंक्चर दुकान चालकाचा खून करण्यात आला, त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश. येथील स्वामी समर्थ घाटावर गुंड लखन इसरडे याच्या टोळीने तरुणाचा निर्घृण खून केला आणि तोही सायंकाळी 6:30च्या सुमारास. गोटखिंडी ते वृद्धाचा दांडक्याने मारून खून, कोसारी तालुका जत येथील दुहेरी खून प्रकरणातील साक्षीदाराचा खून. अशा घटनांमुळे सांगली जिल्हा हादरलेला आहे. आता गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या काळातच जर गुन्हे घडत असतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. सांगलीत गुन्हेगारांचे धाडस एवढे वाढले आहे की त्यांना राष्ट्रीय सणांचे भान उरलेलं नाही. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी कुपवाड येथे विवाहितेचा खून झाला, तर गेल्या 26 जानेवारीला गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनीच अवघ्या 50 रुपयांच्या स्क्रीन गार्डच्या वादातून बस स्थानकावर एका तरुणाला भोसकण्यात आलं. आणि यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही हे स्पष्ट होते. केवळ कागदोपत्री कारवाया आणि बैठकांचा फार्स न करता पोलिसांनी आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी रस्त्यावर उतरावं अशी मागणी सांगलीकरांकडून तीव्रतेने होते आहे. सांगलीत 7.5 महिन्यात 47 नागरिकांचा बळी गेला आहे. किरकोळ वाद, पूर्ववैमनस्य, भाईगिरी, भर रस्त्यात कोयते आणि सुऱ्या उपसल्या जात आहेत. गुन्हेगार मुकाटपणे फिरत असून गुंडाविरोधी पथक, विशेष पथक, LCB काय कामाची, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.